सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी करते कुरवडीची भाजी, कारण आरूला माझ्या खूप जास्त आवडते, खूप पोट भरून जेवते ती. आणि त्यानंतर मी करणार आहे धपाटे, कारण मागच्या आठवड्यात मी जेव्हा बारामतीला गेलते ना तेव्हा भूक लागली म्हणून दही धपाटे खाल्लं. म्हटलं सारखंच वडापाव आमका फलानं खाण्यापेक्षा ना एक दही धपाटा खावा म्हणून बघितलं, तर त्यांनी 50 रुपयाला, म्हणजे तसं सांगितलं नाही की कितीला आहे धपाटा, म्हणून आता भूक लागली म्हणून 2 धपाटे खाल्ले मी. तर त्यांनी एक धपाटा 50 रुपयाला होतं, आणि ते पण आपल्या दोन्ही पंजे म्हणून जेवढं गोल होईल तेवढं धपाटं होतं, इला मोठं पण नव्हतं. तर मला म्हणजे असं वाटलं 100 रुपयाला. तर त्यानंतर म्हटलं बाई विकत खाण्यापेक्षा त्या 100 रुपयाचं जर पीठ आणलं असतं तर सगळ्या घरदाराने खाल्लं असतं. तर म्हणून म्हटलं चला आपलं आता घरीच करूया. तर ज्वारी होती, सगळे पीठ वगैरे सगळे दळले, सगळे पीठ म्हणजे मिक्स वगैरे केलं. आणि त्यानंतर माझ्याकडे फक्त कोथिंबीर नव्हती, त्यामुळे ती पिवळं दिसते, म्हणजे हळद जास्त पडलेली माझ्याकडून. आणि म्हटलं मटकीची डाळ आहे घरात, तर ती थोडीशी भिजवून त्याचं उसळ करणार आहे मी. तर त्यासाठी कांदा ही टॅमॅटो चिरला, आणि त्यात संपला माझा गॅस. आणि गॅस संपल्यामुळं ना खूप जास्त लोड येतो, कारण पटकन तवा पण तापलेला नव्हता माझा. आणि तवा तापलेला असला तरी ते पटकन होत नाही, शिगडीवर जास्त वेळ जातो आणि खूप जास्त वेळ उभा राहायला लागतं. त्यामुळे माझे पाय जास्त दुखतात, आणि दुकानात पण जावं लागतं आहे, इकडे तिकडे पळावं लागतं आहे. त्यामुळे ना पाय तर माझं खूप जास्त दुखतं, तेव्हा मला जास्त उभा राहून नकोच वाटतं करायला. आणि आता सकाळचं तरी आज तर संध्याकाळ कशी तरी गेली, आता सकाळचं तर चुलीवरच करावं लागणार आहे. तर त्यासाठी पण म्हटलं. आणि जास्त करून मी काही असं ह्याच्यात नाही नादीला लागते, ही करायचं घरी ती करायचं. पण त्या दिवशी मला असं आश्चर्य वाटलं, 50 रुपयाला एवढीचा दही काय धपाटं. म्हणून म्हटलं नाही बाई घरीच करायचं, काय खाऊ वाटलं तर घरीच करायचं, मी खाईल मग घरचे सगळे खात्याला. तर आणि नंतर परत म्हटलं बाई पण एक चव असते ना बाहेर गेल्यावर काहीतरी, आपण का रोज जात नाही, त्यामुळे मला असं वाटतं की कधीतरी येतो आपण खायला, त्याला काय होतं आहे. पण म्हटलं जाऊ दे चला घरीच तयार करू. आणि आरूला पण माझ्या भूक लागली, आणि त्यात ते पचत पण नव्हतं आणि भाजलं पण नव्हतं तिला द्यायलासाठी. आणि नंतर मी घेतलं पटपट कसं तरी करून. व्होल्टेज कमी जास्त झालं की शिगडी पण व्यवस्थित चालत नाही. तर म्हटलं चला आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर आपण मग बघू काय करायचं, कारण गॅस तर नोंदवला आहे, पण अजून काय म्हणजे आमच्या इथं बुधवारी गॅस मिळतो ना, आज आहे शनिवार आहे, तर 3-4 दिवस मला काढावं लागणार आहेत कसं तरी. तर म्हटलं ठीक आहे चला असू द्या आता. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि कुणाला धपाटे आवडतात तर ते पण सांगा. आणि काय म्हणताल काय चिंगूस आहे ही, तर चिंगूस नाही, पण काय होतं ना आपण थोडं म्हणजे पैसे हे करत राहतो, आणि एकदम 50 रुपयाला एवढंसं मी जी धपाटं केले त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं होतं ते 50 रुपयावालं धपाटं. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि कसं वाटतात माझे व्हिडिओ नक्की सांगा.